मंडळी नमस्कार. आता आपण बोटिंगला आलेलो आहे. मोठा बोटचा फेरफटका मारणार आहे. गोल्डन रॉक्स वगैरे सगळे म्हातारी चिंचू वगैरे ते सगळं फिरणार आहे. चला मग. पहिले डॉल्फिन स्पॉट होता. मला एक डॉल्फिन स्पॉट झाला, पण नंतर तो कोणालाच दिसला नाही. थोडं सकाळी लवकर आलं ना की हे लोक म्हणतात की डॉल्फिन दिसतात. जसं जसं उशीर होईल तसं डॉल्फिन कमी दिसायला लागतं. लाईट हाऊस गोल्डन रॉक्सच्या दिशेने निघालो. स्पीड बोटीतनं प्रवास खूप छान होता. म्हणजे मजा आली. हे नॉर्मली आपण युजली करत नाही, त्यामुळे करताना मजा आली. व्हर्च्युअली बघून काही प्रमाणात तरी मंडळी. आपण आता गोल्डन रॉक्स आहे. बेसिकली सूर्यप्रकाश यांच्यावर पडला ना की हे चमकतात आणि असे सोनेरी दिसतात. मित्रांनो गोल्डन रॉक्स बघतात. हे बघायला खरंच खूप छान आहे. जसे आमचे बोट चालक जितेंद्र दादा सांगत होते, पूर्वी इथे वरही जाऊन द्यायचे, पण इथे एक स्पेसिफिक पक्षी होते, ते येऊन इथे घरटी घालतात त्यांच्या जाळेपासून. तिकडे बघ तिकडे. हां हां, त्यांची तस्करी वगैरे करू लागलो म्हणून तिथे बंद झालं. हे आहे नित्य लाईट हाऊस. इथे 2 लोकांचा स्टाफ असतो. 3 महिन्यांची शिफ्ट असते. एखादा 3 महिन्यावर गेलं 3 महिने उरतात. गोल्डन दिसतं सगळे. पोर्तुगीजांच्या काळी एक प्रमुख बंदर होतं. बोटीतनं जो माल यायचा तो इथं स्टोअर केला जायचा आणि इथे नंतर छोट्या बोटींमध्ये अपलोड करून पुढे बंदरा उतरणार. इथलं पाणी आहे खूपच स्वच्छ आहे, एकदम निळाशार आहे. मित्रांनो, आता आपण 2 रॉक पॅचमधून जाणार आहोत. आता हा पण एक चांगला थरारक अनुभव आहे. हे पाणी बघ ना साई. आता या 2 रॉक पॅचेसमधून खडकांमधून आपण आज चाललो. नायरा पॅसेज इथे लाटा पण जोरात आहे. मजा येते. हेही अनुभवाला जातात.
समोरच्या बोटीतनं आमचा व्हिडिओ शूट केला एक छोटा, सहज गंमत म्हणून. निशिकांत दादांनी मस्त पोज मारली. आता म्हातारीची चूळ बघायला आम्ही या स्पॉटवर आलेलो आहे. त्या खडकांमध्ये काही होल्स असतात, त्यात पाणी जोरात हवा असली की प्रेशरने जातं आणि वरनं बाहेर पडतं. छान पाणी उडतं. जवळ असेल तर ते अंगावर वगैरे उडतं. छान वाटतं. पाणी प्युरिफाय करून पिणार आहेत का ते? साई अरे वा एक नंबर. आला 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 एकदम कडक. तुमचं कार्ड, तुमचं व्हिजिटिंग कार्ड आहे ते. नाही ते वाटत होतं तसं. खिशात आहे काय? मला आठवत नाही.